तर ऐन मार्च महिन्यामध्येच मुंबईचं तापमान चांगलंच वाढलंय आणि त्याचा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधल्या साठ्यावर देखील परिणाम होतोय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये पाणीसाठा अपेक्षेपेक्षा कमी झालाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या विहार आणि तुळशी तलावांमधील पाणीसाठा कमी झालाय। सध्या भातसा आणि वैतरणा तलावांमधून होणारा पाणीपुरवठा सुरळीत आहे। आगामी काळामध्ये उन्हाची तीव्रता अशीच कायम राहिली तर मे महिन्यापर्यंत मुंबईकरांसमोर पाणी टंचाईचा मोठा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे। दरम्यान आज मुंबई महापालिकेच्या सभागृहातही मुंबईच्या पाणी टंचाई संदर्भात चर्चा पार पडली। तर मुंबईमध्ये जल मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली। राज्यामध्ये सध्या 125 किलोमीटर जलवाहतूक सुरू आहे। येत्या काळामध्ये आणखी 215 किलोमीटरपर्यंत विस्तार करण्याचा सरकारचा मानस आहे। यासाठी 11 नव्या मार्गांवर 24 टर्मिनल उभारले जाणार आहेत। सुमारे 6500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। हा प्रकल्प 3 टप्प्यामध्ये पुढील 3 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे। तसंच जलवाहतुकीसाठी कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यासोबतच बोटी महाराष्ट्रातील शिपयार्डमध्येच तयार करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।